नाशिकच्या सिडको परिसरात एका 6 वर्षाच्या चिमुरडीने 1 रुपयाचं कॉईन गिळल्याची घटना घडली। आता हे कॉईन काढण्यासाठी पैसे नसल्यामुळे तिची शस्त्रक्रिया रखडली आहे। खासगी डॉक्टरांनी या शस्त्रक्रियेसाठी 30 ते 35 हजारांचा किंवा 45 हजारांचा खर्च सांगितलेला, मात्र तेवढेही पैसे तिची शस्त्रक्रिया नसल्यानं शस्त्रक्रिया रखडलेली आहे। घटनेला 2 दिवस होऊनही ते कॉईन आता शरीरामध्ये त्यामुळे खोलवर शिरले, त्यामुळे शस्त्रक्रिया अधिक किचकट बनली आहे, सोबतच खर्चिकही झाली आहे। आता याकरता 60 ते 70 हजार खर्च होऊ शकतात, त्यामुळे दानशूर लोकांनी आर्थिक मदत करावी असं आवाहन चिमुरडीच्या वडिलांनी केलं होतं। आता या चिमुरडीच्या शस्त्रक्रियेसाठी आमदार सीमा हिरे मदतीला धावून आल्यात आणि तिच्या शस्त्रक्रियेसाठी लागणारा सगळा खर्च आमदार सीमा हिरे या करणार आहेत। ज्यावेळेला व्हॉट्सअपवर ही बातमी व्हायरल झालेली मी बघितली, मी तातडीनं आमचे माजी पालकमंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांच्या कार्यालयाशी संपर्क केला आणि त्यांनी देखील लगेचच फोनवरून त्यांच्याशी चर्चा केली, संभाषण केलं आणि पूर्णपणे दिलासा दिला की कुठलंही ऑपरेशन असेल किंवा काहीही त्यांना मदत असेल तर ती तातडीनं विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येईल। आम्हाला जे काय जास्तीत जास्त प्रयत्न करून त्या मुलीला मदत करता येईल यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।